नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमीपत्रात आपण टॉप 9 घडामोडी पाहणारच आहोत. मात्र तत्पूर्वी एक राजकीय बातमी आहे. अमोल मिटकरी यांची आता राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे प्रतोदपदी निवड होण्याची शक्यता आहे. अनिकेत तटकरे यांचा कार्यकाळ संपत असल्यानं मिटकरींवर आता नवी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. सुरुवातीला मोठ्या बातम्या. 13 जागांवर न लढता आपल्या 18 जागांवर लढावं. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या आमदारांचा सूर. 18 जागांवर आपण ठाम राहू, अशी काही आमदारांची भूमिका. आज शरद पवार बारामती मतदारसंघांचा आढावा घेणार. पुण्यातील निसर्ग या कार्यालयामध्ये बारामतीचा आढावा घेणार. सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार मैदानात सकाळी 10 वाजता बैठक. बारामतीमध्ये 2 मार्चला विविध कार्यक्रम. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन. अजित पवार यांच्याकडून कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा. बारामतीमध्ये 2 मार्चला होणाऱ्या कार्यक्रमावर मराठा समाजाचा बहिष्कार. मनोज जरांगे पाटलांचं गाव बंदीचे आदेश. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बारामतीमध्ये येऊ देणार नाही, मराठा समाजाची भूमिका. आज उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडणार. आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक. सकाळी 10 वाजता दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरू होणार. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची आज आणि उद्या बैठक. नरिमन पॉइंटच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये आज दुपारी 3 वाजता बैठक होणार. तर 28 तारखेला प्रकाश आंबेडकर बैठकीमध्ये सहभागी होणार. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये कोल्हापूर हातकणंगलेच्या जागेवर चर्चेची शक्यता. हातकणंगलेमधून राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याची महाविकास आघाडीची तयारी. राजू शेट्टींचा प्रतिसाद नसल्यानं जयंत पाटलांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या नावावर देखील चर्चा होण्याची शक्यता. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शिवसेना पक्षाच्या निधीसंदर्भातील माहिती मागवली. शिंदे गटाच्या तक्रारीनुसार आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी सुरू. जोगेश्वरी भूखंड प्रकरणामध्ये आमदार रवींद्र वायकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा. वायकरांच्या प्रस्तावावर पालिकेकडून पुनर्विचार करण्याची तयारी. जोगेश्वरीमधील भूखंड रद्दीकरण आदेश पालिकेनं मागे घेतला.